सर्व ठाणे महानगरपालिका प्रशासकीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त 1, अतिरिक्त आयुक्त 2 आणि ठाणे शहरातील लोकप्रतिनिधी आणि महापौर यांना विनंती आहे की आज महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन या युनियन पातळीवरती मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कामगार चळवळ युनियन घडवलेले आहेत आणि या युनियन माध्यमातून सर्व स्तरावरती जनसामान्य प्रश्नासाठी आमचे सर्व प्रतिनिधी भांडत आहेत. मी ठाण्यात राहून अख्ख्या महाराष्ट्राचे सूत्रसंचालन करतो. त्या प्रतिनिधींशी रोज संभाषण असतं की कुठल्या सरकारी कार्यालयामध्ये, कुठल्या खाजगी संस्थेमध्ये कुठे काय आंदोलन करायचं आहे त्याची सल्लामसलत करतो. तर आज ज्या ठाण्यामध्ये आज आम्हाला 95 वर्ष झाली, त्या ठाण्यामध्ये ठाण्याचा विकास होताना, बहुउद्देशीय शहर होताना मी पाहिलं. जी सुरुवात 1997 पासून हिंदुदेव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली नगरी म्हणजे ठाणे नगरी, जी धुरंधर असे टी चंद्रशेखर साहेब येऊन घडविली, विकास घडवला, त्यामुळे ठाण्याचं विकास डेव्हलपमेंट आज आपल्याला बहुउद्देशीय शहर दिसतं. परंतु कालांतराने बदल आला. जो 97 ते आज 29 वर्ष होताना आज जे काही परिवर्तन आलं, ठाणं बहुउद्देशीय 70 माळ्या इमारतीचं परिवर्तन होत असताना ठाण्यामध्ये सगळी अतिक्रमणाची बजबजपुरी झालेली आहे. अतिक्रमणाची बजबजपुरी झालेली आहे आणि जनसेवक जे लोकांच्या मतांवरती निवडून येतात ते केवळ टक्क्याचे, खोक्याचे गणित करत आहेत. परंतु जी कारवाई प्रशासनाला करायची आहे ती प्रशासन करत नाही. पूर्वीचे लोकल अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी स्तरावरती प्रभाग अधिकारी होते. पूर्वी प्रभाग समित्या होत्या, परिमंडळे होते, अ ब क ड. सहाय्यक आयुक्त ही प्रणाली नव्हती. प्रभाग अधिकारी होते, परिमंडळ अ ब क ड आणि प्रत्येक 9 प्रभाग समिती निहाय प्रभाग अधिकारी होते. आणि हे प्रभाग अधिकारी स्थानिक लेवलचे अधिकारी असल्यामुळे त्या काही जुन्या पद्धतीनुसार अतिक्रमण आणि अधिकृत बांधकाम तात्काळ कारवाई व्हायची. परंतु सहाय्यक आयुक्त हे शासनातील लोक ज्यावेळेस ठाणे महानगरपालिकेवर आले, तिथून ठाणे नगराची बजबजपुरी वाढलेली आहे. आणि हे बजबजपुरीला संपूर्ण जबाबदार हे बाहेरचे आलेले सहाय्यक आयुक्त आहेत, जे 2017 पासून जी सहाय्यक आयुक्त प्रणाली पूर्वी यायचे. पूर्वी सहाय्यक व्हायचे पण ते मोजके असायचे, हार्डली 2 तर हार्डली 4. परंतु आज जवळजवळ 1 डझन 12 सहाय्यक आयुक्त हे ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यान्वित आहेत. पण 12 सहाय्यक असून हे निष्क्रिय आहेत, कुठलंही काम करत नाहीत, एक अतिक्रमण हटवत नाही किंवा एक हातगाडी हटवत नाही. त्यामुळे ठाणे शहरामध्ये अतिक्रमणांची बजबजपुरी वाढलेली आहे. जाहिरात फलकाची बजबजपुरी आहे. सकाळी आता पहाटे मी उठलोय, पहाटे उठल्यानंतर मला निसर्ग दिसत नाही. उंच उंच 70 माळ्याच्या इमारती दिसतात आणि त्या 70 माळ्याच्या इमारतीवर जाहिरात फ्लेक्स दिसतो. काहीतरी मर्यादा आहेत शहराला, काहीतरी नॉर्म्स आहेत शहराला की कुठपर्यंत फ्लेक्स लावावेत, नाही लावावेत. आज लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री महोदय सत्तेच्या जोरावरती दादागिरी करून कुठेही काही कोणी अतिक्रमण मांडते. रेमंड सिंगानेच्या गेटजवळ एक मोठं जाहिरात फलक आहे. त्या जाहिरात फलकाच्या खाली एक अनधिकृत टॉयलेट बांधलेलं आहे, त्याला परवानगी नाही. त्या अनधिकृत टॉयलेटला जाहिरात फलक आहे. वर्तकनगर शाळेजवळ
म्हणजे शास्त्रीनगरकडे जाताना शाळेजवळ एक रस्त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत टॉयलेट बांधलेले आहे. रस्त्यात अनधिकृत टॉयलेट नसतं, ते नाल्यावर होतं, ते रस्त्यात बांधलेलं आहे. म्हणजे आपण 90 फीट रस्ता करायचा आणि रस्त्यामध्ये अतिक्रमणं. आज वर्तकनगर नाक्यावरती कोणीतरी नगरसेवक स्वतःच्या फायद्यासाठी निविदा काढतं आणि चांगला पूल व्हिजिट IIT नाही तर स्ट्रक्चरल ऑडिट नाही, चांगला पूल IITचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, व्हिजिट स्ट्रक्चरल ऑडिट नाही, प्रमाणपत्र नाही. त्या अधिकाऱ्यांना विचारून देखील त्यांनी मला प्रमाणपत्र दिले नाही. आणि ते काम करायचं नसताना चांगल्या स्थितीत असताना तोडून केवळ नगरसेवकाच्या त्या काळी त्यांनी जो प्रस्ताव बनवला आणि आत्ता त्यावेळेस आणि आत्ता माजी नगरसेवक जो पडला तो काम करत आहे. ठाण्याच्या घनकचरामध्ये सॅटिस्फुलचं कॉन्ट्रॅक्ट खासदारकीचा आहे, खासदार नरेश म्हस्केचा आहे. मग खासदारकी रद्द झाली पाहिजे ना, नगरसेवकांवर गुन्हा झाला पाहिजे ना जे अतिक्रमणे करतात. आज एकनाथ भोईर शिवसेनेचे नगरसेवक आहेत. 16Z आश्रय IT पार्कला एक बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. त्या स्मारकाजवळ एक टपरी झाली आहे. मी निवडणुकीपासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे गेले 6 महिने ओढून सांगतोय. जे आयुक्त बिराजींना सांगायचं ते आयुक्त आपोआप निलंबित झाले. जे सहाय्यक आयुक्त मुख्यालय अतिक्रमण त्यांना सांगितलं ते काम करत नाही. वाघई प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बिराजीसमोर भेटले, अतिक्रमण ते आले, ते काम करत नाही. मग कोणी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत असेल तिथे धूम्रपानाची टपरी जर बाबासाहेब आंबेडकरांना धाकत असेल, तिथं थुंकत असतील, घाण करत असतील, हा अपमान आहे. ही शिवसेना नेते जे आपण बोलतात ते दुसऱ्याला बोलतात. ठाणे महापालिकेच्या बजेटवर डल्ला मारू नका. ठाण्याचे लोकनेते जे माजी मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री जे ठाण्यात परवा आले, गटनेते कार्यालय उघड केलं, ते नवीन येणाऱ्या नगरसेवकांना कानटोचणी करतात की महापालिकेच्या नगरसेवक निधीवर अर्थसंकल्पावर डल्ला मारू नका. आणि तुम्ही काय केलं, डल्ला मारूनच मोठे झालात. आणि कोणाचे टोचताय कान, कोण बोलघवड्यात, कोण कोणाचे कान टोचतोय. जे कान टोचतात ते नगरसेवक म्हणून निवडूनच आलेले नाहीत. भारतीय घटनेच्या संविधानाच्या न्यायप्रणालीनुसार सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे, बिनविरोध ही संज्ञा नाही. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत आलेले 6 नगरसेवक बिनविरोध जे काय म्हणतात ते निवडून आलेले नाहीत. त्यांची निवडणुका प्रशस्तीपत्र रद्द करून पुन्हा निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या धोरणानुसार, आयोगांच्या धोरणानुसार घ्याव्यात अशी माझ्या आयुक्तांना विनंती आहे. त्यामुळे जे अतिक्रमणे आज तुटले जात नाहीत. एक कोरस रोडला 3 अपघात झाले, एक पोलीस अधिकारी मेला, एक बाई मेली, एक तरुण माझ्यासमोर उडवलं गेलं. हे का होते? कारण फुटपाथ 354 हे फुटपाथावर 354 स्टॉल्स आहेत दिव्यांगांना. ह्यांना सेवा भूखंडामध्ये द्या अशी माझी मागणी आहे. मी बरेच दिवस वातावरण 2 वर्षापासून संपूर्ण माहिती गोळा केली. विविध अधिकाऱ्यांना पाठवली, अधिक्रमण पाठवली, स्थावर मालमत्ता अधिकारी पाठवली, नगर अभियंत्यांना पाठवली, आयुक्तांना पाठवली, अतिरिक्त आयुक्तांना, पण कोणी ढिम्म कारवाई करत नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर एक धूम्रपानाची टपरी होते, कोणत्या जनतेला पडलेले नाही. आज अतिक्रमण सर्रास वाढतोय. लोकप्रतिनिधी मला बोलत आहेत. मी लोकप्रतिनिधींना फोन करून सांगितलं, अरे तो अमुक अतिक्रमण करतो म्हणून मी अतिक्रमण केलं, अरे तमुक अतिक्रमण करतो म्हणून मी अतिक्रमण केलं. मग लोकांनी, जनसमुदायाने काय केलं? तुम्हाला कुठल्या मतावर निवडून दिलं जनसामान्य? म्हणून आज हे आंदोलन आहे. आज अर्धनग्न हे मी तुम्हाला दाखवतोय. आज अर्धनग्न माझं आंदोलन आहे. मी अगदीच उघडं नाही, पण एक माझ्या राष्ट्रीय कलर आहेत 3, या 3 कलरांच्या सन्माना वतीने मी समोर येतो. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.